नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे आनंदाची मोठी बातमी। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन संदर्भात मोठी बातमी। शासन निर्णय निर्गमित, जाणून घ्या मोठी अपडेट। या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणास हार्दिक शुभेच्छा देऊन व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीनंतर शासनाने अखेर सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। चला तर आजच्या आनंदाच्या बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। महाराष्ट्रातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अखेर नवीन पेन्शन योजनेचा आदेश काढला आहे। 50% अंतिम वेतन प्लस 7,500 हमी पेन्शन या संदर्भामध्ये सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुद्दा क्रमांक 1, शासन निर्णय काय आहे? केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीमच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। दीर्घकाळापासून जुन्या पेन्शन योजनेसाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा अपडेट आहे। मात्र या योजनेतील काही अटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये थोडी नाराजी आहे। मुद्दा क्रमांक 2, नवीन नियमात काय मिळणार? नवीन नियमानुसार 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा, त्याचबरोबर निवृत्तीच्या वेळी असलेल्या अंतिम मूळ वेतनाच्या 50% अधिक महागाई भत्ता एवढी मासिक पेन्शन मिळेल। 10 ते 20 वर्षे सेवा काळाच्या प्रमाणबद्ध पेन्शन मिळणार आहेत। 10 वर्षापेक्षा कमी सेवा या पेन्शन योजनेसाठी पात्र असणार नाहीत। महत्त्वाचे म्हणजे या योजनेत किमान 7,500 रुपये मासिक पेन्शन हमी देण्यात आली आहे। आणि मुद्दा क्रमांक 3, फॅमिली पेन्शन व इतर तरतुदी। फॅमिली पेन्शन कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला मंजूर पेन्शनच्या 60% रक्कम फॅमिली पेन्शन म्हणून मिळणार आहेत। लाभ कोणाला मिळणार आहे? तर ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यापुरती मर्यादित नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मान्यताप्राप्त शाळा, कॉलेज, कृषी विद्यापीठ येथील पात्र कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। अट अशी आहे की निवृत्तीच्या वेळी पीएफआरडीए खात्यातील 60% रक्कम सरकारकडे जमा करावी लागेल आणि 40% रक्कम ॲन्युइटीसाठी वापरण्यात येईल। एनपीएस मधील आधी काढलेली रक्कम असल्यास ती 10% व्याजासह परत करावी लागेल। मुद्दा क्रमांक 4, महत्त्वाच्या 2 अटी। ही योजना ऐच्छिक आहेत। तुम्हाला एनपीएस मध्ये राहायची की सुधारित पेन्शन योजनेत यायचे यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपला लेखी पर्याय द्यावा लागणार आहे। 2 स्वइच्छेने राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही स्पष्ट केले आहे। निष्कर्ष असा आहे की थोडक्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे आणि 20 वर्षे सेवा असणाऱ्या 50% अंतिम वेतनाची हमी आणि 7,500 रुपये किमान पेन्शन ही मोठी दिलासादायक बातमी आहे। मात्र वेतनामध्ये कपात आणि 60% रक्कम जमा करण्याच्या अटीमुळे ही कर्मचारी नाराज आहेत। त्यामुळे आता पुढील काही महिन्यात ही योजना कशी राबवली जाते हे बघणे महत्त्वाचे आहे। ही होती आजच्या पेन्शन संदर्भातील सर्वात मोठी अपडेट। असेच शासन निर्णय, जीआर आणि कर्मचाऱ्यांसाठी अपडेट आधी प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट मिळवा। तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।